अन्नदाता सुखी भाऊ, अगदी परफेक्ट वेळेवर आलीस बघ संजू. पोटात नुसते कावळे ओरडतायत. हे वाढत बिडत बसण्याच्या भानगडीत पडूच नकोस. आपण डायरेक्ट डब्यातनं खाऊयास. आणि मामींच्या आजची स्पेशल आमटी माझी मीच घेणार. हा हा हा. काय हो राणी सरकार, तुम्हाला नाही खायचंय? संजू, काय झालं? घरात कोणी काय बोललं का? नाही. नक्की ना? अगं मग अशी शून्यात नजर. बरं जाऊ दे. आज संध्याकाळी आपण मस्त पिक्चरला जाऊयात. तुझ्या आवडत्या हिरोचा पिक्चर लागलाय. संजू, अगं मी पिक्चरचा विषय काढला तरी गप्प गप्पच. अहो तुम्ही खावा की, मी खाईन नंतर. आणि तसं पण ती आमटी गरमागरम भारी लागते. आमटी भारी आहेच, पण तू नेहमीसारखी भारी नाहीयेस. अहो काही नाही, ते जरा ऊन लागले, बाकी काही नाही. संजू, तुझा चेहरा पुस्तकासारखा वाचतो मी. घरात कोणी काय बोललंय का? काय झालं सांग. हे बघ, माझ्यापासून लपवलेलं मला अजिबात आवडत नाही, तुला माहिती आहे. जर घरात कोणी काय बोललं असेल तर मला सांग. तुला माहिती आहे मी कायम तुझ्या सोबतच आहे. सांग बघू काय झालंय. सॉरी आडबोले, एक 5-10 मिनिटानंतर बोलतो. साहेब, अर्जंट आहे, म्हणजे घोळ झालाय. पानबुंद्याचे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, त्यांचा फोन आला होता. ते CCTV फुटेजमध्ये आपण त्या माणसाला बघितलं बघा. हा, तो दगडू. हा तोच तो. त्याचा त्यांनी सगळीकडे शोध घेतला, पण तो कुठंच सापडणं झालाय. चिरकुट दगडू असा कुठल्या वेळात जाऊन लपलाय. बरं ठीक आहे, तुम्ही आम्ही बघतो. ठीक आहे सर. बोल संजू, काय सांगत होतीस? काय काय सांगायचं आणि काय काय लपवायचं हो तुमच्यापासून. काही नाही, तुम्ही जेवा की. हां, झालं का तुमचं चिपळूण कोल्हापूर झालं? काय दादा, तर तुमच्या काय केलं काय तुम्ही? काय नाही दादा, लढ तर लागले माग. काय ना करताच वैरे गाजके आहे. तुम्ही गाण करा आणि आम्ही आहे पाणी वाचायला. त्या वेळेला कुठं गाण केली? ते आपलं एक घर फोडलं हो परवाच्याला. पण नेमकं दगडूचा फोटो सापडलाय पोलिसांना CCTV मध्ये. काय रे फोकण्यात दागडे, एवढी मेहनत करून 10वीला 38% पाडले होते, तवा लावला होता ना वेल्डिंगवर फोटो. तुझी फोटो काढायची हाऊस फिटली नाही वैरे बेंबाळे. हसतो काय? चूक झाली दादा. क्षमायला आमच्या मागं काही जागाट कमी वैरे. तुमचं निस्तारत बसू आता. एवढी बारी माफ करा दादा. पाहिजे तर दात पाडा, हात मोडा, पायावर मोळं मारा. पण आता आधाराला आलोय तर आधार द्या बघा. दादा, तेवढं या दगडूला संकेश्वरला पाठवून द्या बघा. अहो, पोलिसांनी धरलं म्हणजे लई लफडं होतील. राडा तिच्या आईला. बरं बघतो काय आहे ते. कुठल्या मिशनवर गेले ते? कोणाचं घर फोडलं? तुमच्याच ओळखीचे आहे तिथे, ते पानबुंद्याचे पंजाबराव.
पंजाबराव तू तुमच्या आईला त्या भिकाऱ्याचं घर फोडलं तुम्ही. काय भेटलं तुम्हाला? जाळक्या गावरे आणि कारवंट्या घेऊन आला काय तुम्ही? अहो दादा ते काय नाही माहिती होय आम्हाला, पण स्टोरी वेगळीच आहे. अहो त्यानं स्वतः सुपारी दिली ते आम्हाला घर फोडायचे, आम्ही फोडलं. बरं आधाराला आलाय ना तर देऊ मग आता. सगळे तुला ट्रक मध्ये भरून संकेश्वरला पाठवायची व्यवस्था करतो. हा चालतंय की. सगळे पोटभर खावा आणि कडकडनी जावा. येतो दादा. चल येतो. दागडे इकडे. कायची बिर्याणी खाणार का? वय चांब्या समोरच्या मुलाण्याकडनं दम बिर्याणी आण स्पेशल. आणतो दादा. रस्सा एक्स्ट्रा ना. बस खाली. दागडे जरा त्या गांजक्या पंजानी काय काय कांड केलेत डिटेलमध्ये सांगतो का? ते होय. थांबा, मी वाढते, तुम्ही जा. नाद ब्रह्म. अहो नुसत्या आमटीच्या वासनच तोंडात त्याची पाण्याची टाकी भरली हो. आम्हाला माहित नव्हतं वहिनी दिलेटेच्या तीर्थरूप पैशात एवढ्या कलाकार हाताच्या आहेत. हा तुम्हाला सांगतो वहिनी दिलेटेच्या पोहायचं काही कौतुकच राहिलं नाही आम्हाला. हा नाही बरं, माझ्या लेकीच्या बी हाताला लई चव आहे बघा. डाऊटच नाही, पण चवीच्या बाबतीत तुम्ही त्यांची आई आहे. हा. अहो या आमटीच्या वासनच माझा तुमच्याबद्दलचा आदर असा शतपटीनं वाढलाय. सुजितराव, तुम्ही बी तुमच्या भावानी लई भारी बोलताय बघा. भारी बोलण्याच्या आणि असण्याच्या दोन्ही बाबतीत तुमचा जावई ढाले पाटलाच्या घरात एक नंबरला आहे. होय, तेवढ्या बाबतीत आम्ही लई नशीबवान आहे बघा. बर, आता आलाय तसं पोटभर जेवणच जावा. हा जेवणारच आहे. आपण कोण आहे? खाण्यावर प्रेम करणारे खानभक्त. आणि तुमच्यासारखं चांगलं चुंगलं खायला घालणारे माणसं म्हणजे आमचा वीक पॉईंट आहे हो. अजून एखादी रश्यानं भरलेली डिचकी असेल ना तर ती बी आणा, ती बी सपवितो मी. हा अहो मग कशा पायी थांबलाय, जेवा की. हा, तुम्ही बेबी मावशी आल्यावर जेवणार आहे काय? हे नाही, माझं मी सुरू करणार. तिचा जप चालू आहे ना, ती उशिरा जेवेल. आपण सुरू करूया, बुकना पाडूया. हा अंगाशी. हा बाय द वे, आमच्या वहिनी तर लिटिल कुठे दिसणार. अहो ती जरा जावई बापूसनी डबा घेऊन गेली बघा. आमचे भैयासाहेब नशीबवान आहे तसं उगाच म्हणत नाही आम्ही. आता बघा, या आमटीसाठी आम्हाला एवढा दगड तोडून तंगड तोड करून यावं लागलं. त्यांना डायरेक्ट स्टेशनला स्पेशल डिलिव्हरी. चांगला आहे, ज्याचं नशीब त्याच्यासोबत. आपण आमटीवर पुचला. खबरदार. साक्षात रखुमाई कमरेवर हात ठेवलेली. काय काय विनंती विशेष वहिनी दिली टील. नाही, त्या दिवशी तुम्ही असे अचानक कसे निघून गेले डायरेक्ट? गुड क्वेश्चन. पण आधी लगीन आमटीचं, हा मग तुमच्या प्रश्नाचं काय ते बघू. भुकेला जीव आहे हो. जरा आमटी लागू दे की आमच्या व्यंगाला. हा आणि तुमच्या शिवाय काय खायच्याच आहेत. आणि कसं आहे का की
भरल्या पोटी शिव्या खाल्ल्या ना की त्या पचायला सोप्या जातात, आहे की नाही? थांबा. स्टॉप. ठेवा ते खाली. आपण खाली ठेवा. तुम्ही साधं त्या दिवशी मला बाय पण नाही म्हणले जातं ना. उमाळा जास्त झालता. कसला? वहिनी केवढा तो प्रेमाचा ओरडोस. आमच्या वात्सल्य सिंधू मातोश्री कुसुमावती देवी शिवाजीराव ढाले पाटील यांच्या हातचं जेवण, ते बी कुठलंही इंटरोगेशन चौकशी न करता. त्या दिवशी त्यांनी चक्क आमची प्रॉपर विचारपूस केली, चौकशी नाही. अहो एवढं प्रेम, त्या प्रेमात विरघळून जातोय का काय, अशी वेळ आली ती. म्हणून म्हटलं आपण इरगळायच्या आधी सटकूया. झालं समाधान? जीव आता भुका लागल्यात. संजय, खाणाऱ्याला नीट खाऊ द्यावं. असला आडगापणा काय कामाचा ग? हा जीव दे किती असली नीट. त्यासनी हा. अहो काकी तुम्हाला माहित नसेल, वहिनी दिली लिटीला आम्हाला एकट्यात काय म्हणतात माहितीये काय? सुजा. संजय काय ग? तुम्ही बी म्हणा, हा. गोड लागते कानाला. ए संजय, समजो तुमच्या मम्मीला. आणि तुझं काय काम नसेल तर जाईत ना, भुका लागल्या तुम्हाला, कॉन्सन्ट्रेट करू दे जेवणावर. हा काकी तुम्ही नुसतं वाटेच भरा आता. हा वय. सुजित भाऊजी, विना इंटरप्शन आमटी खाणं काय आज आमच्या नशिबात नाही. काय मग? हा? केव्हा आलात? आणि अचानक कसं काही येणं केलं? ते पण जेवायला. ताईसाहेब, तुम्हाला बी वाढू काय? स्पेशल आमटी तुम्ही केली आहे का? वय. नको, ऍपलच खातो. ती सुरी द्या. थँक्यू. हो काय विचारतोय आम्ही? चुळचुळ मुंगळा. त्याचं काय होईन ती सेकंड. आम्ही तुमच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. तरी पण तुमच्या पोटशुळामुळे इथलं वातावरण गढूळ होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो. आज काकीनी आमटीचा बेत केला, तर त्यांनी बेबी मावशीकडून आम्हाला प्रेमानं अवतान पाठवलं. मग आम्ही ही आमटी प्रेमानं खायला आलेलो आहोत. आणि काकी तुम्हाला सांगतो, असलं जेवण जर आमची आईसाहेब रोज बनवत असत्या ना, आई शपथ घरातनं हल्लोच नसतो. खरं का? तुम्हाला काय अडचण, समस्या, ऑब्जेक्शन? आम्हाला कसलं ऑब्जेक्शन असणार हो? हा, पण एक प्रश्न विचारायचा आहे बघा. दादासाहेबांनी तुम्हाला इतक्यांदा बोलवलं, तेव्हा तुम्ही त्याने एकदा बी नाही फाळलात. आणि आज परक्या माणसानं परक्या घरात येऊन तुम्हाला आमंत्रण दिलं. एका पायावर आला तो? कसं काय? पहिली गोष्ट, आम्ही इथं कुठल्या माणसासाठी नाही तर आमटीसाठी आलेलो आहोत. दुसरी गोष्ट, जो माणूस आम्हाला प्रेमानं वाढतो ना, त्याला आम्ही कधीच परक समजत नाही. असं का? हे बाकी आवडलं बघा तुमचं. म्हणजे जवळच्याला चावायचं आणि लांबच्याला पार पळू पळू धरायचं. बेस्ट. म्हणजे जवळचे तोडायचे आणि लांबचे मात्र धरून ठेवायचे.
अगाय काय तू नात्यांचा उमाळा हा? नाती जोडायची आणि तोडायची भाषा तुम्ही करताय वहिनी सेकंड. घरातल्या कुठल्या माणसासोबत तुमचं जिव्हाळ्याचं नातं आहे सांगा जरा मला. आपलं कसं क्लिअर अँड कट आहे. घरच्यांसोबत पटलं नाही, बॅग भरली, पडलो बाहेर. तुमच्यासारखं कुठं चिकटून नाही राहिलो. सुजित भाऊजी, आम्ही चिकटून राहिलो ना म्हणून तुमच्या मोठ्या भावाचा संसार टिकून ये. वहिनी, तुम्ही ज्याला टिकणं म्हणता ना त्याला लोक स्वार्थापायी केलेली ऍडजस्टमेंट म्हणतात. आज काय आमटे आमच्या अंगाला लागत नाही. चला. सुजित भाऊजी, असा अन्नावर राग नका घेऊ काढू. आज माफ करा वहिनी. काय यांच्याशी बोलून ना तोंडाचं गटार झालंय गटार. आता या गटारात एवढी चांगली आमटी नको ना उतरायला. येतो मी. सुचित्रा, थांबा. तुम्ही माझ्या लेकीच्या वयाचा आहे. आम्हाला लेक नाही, पण रणजितराव आम्हाला लेकासारखेच आहेत. पण किती केलं तरी ती जावई आहेत. संजीनी तुम्हाला भाऊ मानले का नाही? मग ह्या बनीच्या मायेपोटी तरी थांबा. मी बी तुम्हाला त्याच मायेपोटी वाढलं होतं. असं भरल्या ताटावलं नका उठून जाऊ. खान तशी माती म्हणतात नव्ह का? तेच खरंय. हे जे काही तुम्हाला मायले की न जमलंय ना ते लईच भारी आहे. चला. कसं आहे काकी, घरासमोर मांजर जरी वरडत असलं ना तरी आपण जेवायचं थांबत नसतो. आहा, एक नंबर. असली गेम आहे वय रे. मायला आजपर्यंत लय बाराची लोक बघितली, पण पंजाच्या टकरीचा एक बी नाही बघितला. आखरी बी नाही मानलं पाहिजे. बरं जा, खाऊन घे जा. येत ए दागडे इकडे. काय जी, काय झालं? मगाशी तू स्टोरी सांगता सांगता 2 बाऱ्या मानला. तुमचा दोस्त, तुमचा दोस्त. तुला कोण म्हणलं पंजा माझा दोस्त आहे म्हणून? ते होय, त्यांचं घर फोडालतो की नाही, त्यावेळी सामान्यात तुमचा आणि पंजाबरावचा फोटो सापडला होता. लहानगी पोरगी वे संग. थांबा, फोटोच दावतो तुम्हाला. अल्बमच चोरलाय म्या. हे बघा. जा तिकडे बिर्याणी गार होत असेल. जा होय, तिकडे बॉर्डर पार पाठवायचंय तुला. जा. येतं. आमच्या कसं लक्षात ना छमायला कावा काढला असेल हा फोटो. मला कसं आठवत नाही. कुमारी संजीवनी प्रथम वाढदिवस.
18 सप्टेंबर 2003. चल आहे संजय, आत्मा तृप्तवसर आमटी वरपली, आता कडकडन निघतो मी. हा सुजित भाऊजी, मी काय म्हणते, हे असं सारखं सारखं ये जा करण्यापेक्षा या की इकडं राहायला. इथं अर्ध्या तासासाठी आलो तर काय राडा झाला बघताय की तुम्ही. हा कायम जर राहायला आलो तर घराचं कुरुक्षेत्र होईल. आणि तसंही हे असं सारखं सारखं वाकड्यात बोलायचं, वाकड्यात शिरायचं, उठता बसता टसन द्यायची घ्यायची, हे असं डुरक्या बैलावानी फुरफुरत राहायचं सोपं नसतं. वहिनी दिली टील, डोसका आऊट होऊ नये ना म्हणून घराबाहेर पडलोय. पण मी काय म्हणते, एक मिनिट, आज कशाचा दिवस आहे? तुमच्या आईच्या हातच्या स्पेशल आमटीचा, बरोबर? कशाला कडू विषय काढून तोंडाची चव घालवताय? आणि तुम्ही विचार सोडून द्या, सुखी व्हाल. आणि आता ऐका, सलाम नमस्ते बाय बाय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. हे तुम्ही पुढच्या वेळी कळू नये म्हणून घेतलेली खबरदारी. हां, तुमची काळजी घ्या, काकींची पण काळजी घ्या. आणि त्यांना सांगा ते जेव्हा केव्हा त्यांच्या घरी जातील तिथं बी येणार मी हाताळायला. येऊ का?